दररोज पूजा होते का कसं आहे? दररोज दररोज. सकाळ संध्याकाळ 2 टाइम? हा, सकाळी वेगळी ती या पेटीत असते. हां. ती सकाळची पूजा आपण घरगुती पूजा करतो का नाही, नवनाथ घरी, वगैरे, हां. तसं ती घरगुती पूजा सकाळची वेगळी, आंघोळ केल्या केल्या, आणि ही रात्री मेकअपच्या वेळेची पूजा वेगळी. आज आपल्या सोबत आहे पद्मश्री रघुवीर खेडकर. रघुवीर खेडकर हे तमाशा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असून आता ते पूर्ण भारतात प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. 2026 ह्या साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे. त्यांनी याच्या तमाशा माध्यमातून समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे कार्य केले. अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी समाज कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी नशाबंदी, हुंडाबंदी आणि स्वच्छता ह्या अशा विविध समस्यांवर प्रकाश टाकलेला पाहायला मिळत असून लोकांमध्ये त्यांनी जनजागृती निर्माण केली. त्यांना याआधी महाराष्ट्र राज्य नारी शक्ती पुरस्कार आणि सध्या आता पद्मश्री पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. आपण आपल्या सोबत आहे ज्येष्ठ कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर. त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ. पहिले ते आपलं खूप खूप अभिनंदन की आपल्याला पद्मश्री सन्मानित झालेला आहे. तर पद्मश्री सन्मानित झाला आपल्याबद्दल काय भावना आहे आणि तुम्हाला त्या भावना म्हणजे काय सांगू शकाल त्याबद्दल? पद्मश्री मिळणे ही गोष्ट सोपी नाही, आणि मला पद्मश्री मिळाला हे पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी ऐकलं फोनवर, दिल्लीवरून फोन आला, त्यावेळेस मला खूप मोठा धक्का बसला की तमाशासारख्या लोककलेला हा पद्मश्री मिळतोय, आमच्या संपूर्ण तमाशा सृष्टीला मिळतोय, नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळतोय. त्याबद्दल मला आनंद आहे. तुमच्या वयाच्या 9व्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केले, तिथून पर्यंतचा ते पद्मश्री मिळण्यापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? खडतर प्रवास होता. काही क्षण आनंदाचे होते, काही क्षण दुःखाचे होते, काही क्षण खडतर होते, परंतु मी ते संपूर्ण तो प्रवास कंठण्याचा प्रयत्न केला आणि पद्मश्री पर्यंत जाऊन पोहोचलो. आजकालच्या वेळेत मोबाईल आणि टीव्ही असल्यामुळे तमाशाच्या माध्यमात काही फरक पडलेला आपल्याला जाणवतोय? हो, थोडासा फरक पडलेला आहे. कारण प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस सिनेमा आला त्यावेळेसही तमाशावर परिणाम झाला होता. तो परिणाम 4-5 वर्ष चालला, पुन्हा तमाशा जागेवर आला. त्याच्यानंतर 30-1 वर्षानंतर, 30-40 वर्षानंतर टीव्हीचा परिणाम झाला. म्हणजे मला वाटतं टीव्ही आला आपल्याकडं काहीतरी 80 साली आला आपल्याला, 80 किंवा 77. तर टीव्हीचाही परिणाम झाला आणि तो चांगला 2-3 वर्ष चालला. त्यानंतर पुन्हा पब्लिक तमाशाकडे झुकलं. आता नवीन तरुण पोरं मोबाईलमध्येच सर्व पाहतात. ते कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीत, कुठं जात नाहीत, तर मोबाईलवरच ते त्यांचा कार्यक्रम पाहत असतात. आता हा परिणाम 2-3 वर्ष राहणार आहे, परंतु तोपर्यंत तमाशावाल्यांनी दम धरणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याशी सामना करणं गरजेचं आहे. पुन्हा पब्लिक तमाशाकडे फिरेल हे मात्र निश्चित. अच्छा, आणि गेल्या काही दिवसात निवडणुकीची आचारसंहिता आणि शेतमालाचे भाव गडगडले, त्यामुळे सुपारीवर काही परिणाम झाला आहे का? नाही, तसा अजून काही परिणाम झाला नाही. आताची सीझन चालू होतोय, सीझन चालू झाल्यानंतर कळेल. आणि तमाशा माध्यमाचं सरकारला काही अपेक्षा आहेत का सरकारकडून काही? म्हणजे तमाशा माध्यमाला सरकारकडून काही अपेक्षा आहेत की त्यांनी काही चालवावे पुढे तमाशासाठी? हो, सरकारकडून अनुदान मिळावं, सरकारकडून महोत्सव भरवण्यात यावेत, सरकारकडून प्रायोगिक अनुदान मिळावं, अशा आमच्या मागण्या आहेत. आणि तमाशाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश देतात? लोकांना हाच संदेश देतो, वाईट वागू नका. वाईट वागलं तर वाईटच होतं, चांगलं वागलं तर थोडा उशीर लागतो, परंतु चांगलंच होतं. आणि तमाशा हे माध्यमच लोकांना लोक शिक्षण देणारा असल्यामुळे करमणुकीचा भाग जर सोडला तर बाकीचा सगळा भाग हा समाज प्रबोधनच करत असतो. गणगवळणीच समाज प्रबोधन असतं, वगनाट्यात समाज प्रबोधन असतं, विनोदात समाज प्रबोधन असतं. सिनेमाची काही गाणी सोडली तर तमाशात समाज प्रबोधनाचं काम कायमस्वरूपी चालू आहे. एकंदरीत पाहता
तमाशा हा माध्यम लोकांच्या मनोरंजनाचं कार्य करतो, तसेच लोकांना तो चांगल्या वाईट गोष्टी शिकवतो. असेच ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांचे भावना सांगतायत. नीलम चापुडे, LS मराठी, खेड, पुणे.